सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला गेला। अजित पवारांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये सुनेत्रा पवार बोलत होत्या आणि यावेळेला आपल्या अंतःकरणात भावनांचा कल्लोळ असून वक्तशीरपणा आणि आर्थिक शिस्त दादांकडे होती। अनेक जण म्हणतात दादा परत येतील, मात्र दादा आपल्यात नाहीत हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल। दादांनी जात-पात धर्म कधीच पाहिला नाही असं सुद्धा सुनेत्रा पवार म्हणाल्या। दादांच्या अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका आहे। जशा सर्वांच्या मनात आहेत तशा शंका माझ्याही मनात आहेत आणि अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन झालं पाहिजे असं सुद्धा सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही, मी तुमच्याकडे नातं टिकवायला आलेले आहे। माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही। खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे, माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी, आदरणीय दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या विकासाचा आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करीन। दुःखाला कवटाळून न बसता जनसेवेसाठी मी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून उभी आहे। जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी थांबणार नाही, मी खचणार नाही, मागे हटणार नाही। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत, त्या तुमच्या मनात आहेत तशाच माझ्याही मनात आहेत। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची भेट घेऊन चर्चा केली। त्यांनीसुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर विधानसभेमध्येच याबाबत जाहीर आश्वासन दिलेलं होतं। त्यामुळे विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय संस्थांच्या माध्यमातून तपास सुरू आहे। काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझीसुद्धा ठाम भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।